नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद कांबळे आणि आपण पाहत आहात संविधान लाईव्ह 24 न्यूज चॅनल। या चॅनलमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा कार्यकर्त्याला ज्यांनी गेली अनेक दशके पक्षासाठी, मनसे पक्षासाठी आणि समाजासाठी अविरत काम केले आहे आणि पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। त्याचा अल्पसा परिचय आपण करून घेऊया। ते आपल्याला अल्पसा परिचय देतील। साहेब, आपला अल्पसा परिचय द्या। नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचा, आपल्या चॅनलचा खूप खूप आभारी आहे की आपण आपल्या चॅनलवरती मला आमंत्रित केलं। आज माझ्याबद्दल सांगू इच्छितो, माझं नाव सचिन बिराजदार, मी मनसेचा निलंगा तालुका अध्यक्ष पदावरती मी काम करत आहे। गेली 1 वर्ष झालं मी निलंगा तालुका अध्यक्ष या पदावरती मी इथं काम करत आहे। साहेब, आपले काम आणि संघर्ष, कासार शिरसी ग्रामीण रुग्णालय उपोषण, त्यावर आंदोलन, या विषयात किती बदल झाले? तुम्ही विषय काढलाय कासार शिर्सीमध्ये झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या उपोषणासंदर्भात। हो। आता मूळ विषय काय झाला त्याचं मी तुम्हाला सांगू इच्छितो। एकेकाळी आमच्या या भागामध्ये आज मला काही गोष्टी बोलायच्या आहेत की 1960ला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि 19 फेब्रुवारी 1962ला या महाराष्ट्रात पहिली विधानसभेची निवडणूक झाली। आज 1962 पासून आज 2026 पर्यंत 64 वर्ष झाले आपल्या भागामध्ये लोक निवडून आले, आमदार झाले, खासदार झाले, जनता जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समिती सदस्य झाले आणि सगळ्यात महत्वाचं या निलंगा तालुक्याने कित्येक मंत्रीपद या महाराष्ट्राला दिली आणि मुख्यमंत्री पदही या निलंगा तालुक्यात दिली। आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की या निलंगा तालुक्यातील कासार शिर्सी भाग असा आहे ज्या भागाला सगळीकडून वंचित ठेवण्यात आले। कसं झाले? जिल्हा परिषद आहे लातूर, विधानसभा आहे औसा, पंचायत समिती आहे निलंगा आणि लोकसभा आहे धाराशिव। 4 ठिकाणांचं 4 वेगवेगळे लोक, तिकडं कुणाचाही तो वालीच नाही त्या भागाला। आणि आज असं झालं, आज इतके वर्ष, या 64 वर्षाच्या राजकारणानंतर देखील इतके लोकांनी सत्ता भोगल्यानंतरही या कासार शिर्सीकरांकडनं मतदान घेऊन पण या कासार शिर्सीला साधा एक दवाखाना नाही आहे। आज तिथं जनता जर इमर्जन्सीमध्ये कुठल्या दवाखान्यात जायचं, पेशंटला घेऊन जर आपल्याला इमर्जन्सीला पेशंटकडे जायचं आहे असा जर विचार केला तर तिथं एकही दवाखाना असा नाहीये ज्या भरोश्याने आपण जाऊ शकतो। आज लोकांना अपघात झाले, लातूरला शिफ्ट व्हावं लागतं किंवा सोलापूर जावं लागतं। कित्येक आमचे मित्र, कित्येक पेशंट असे दगावले गेलेत का की त्यांना लातूर पण जायला वेळ कमी पडला। तर साहेब, आपण महावितरणाबद्दल शेतकऱ्यांना न्याय कसा मिळवून महावितरणचा विषय अजून पण त्याच्यामध्ये तो रुग्णालयाचा संदर्भ आपण उपोषणासंदर्भात बोलले होते। तो उपोषणाचा विषय कसा झाला की तो प्रश्न जेव्हा आम्ही त्या भागात गेलो, त्या भागात गेल्यानंतर तिथं पाहिलं, आज अक्षरशः वाईट कंडिशन त्या दवाखान्यामध्ये दंत चिकित्सक नाही, सगळं स्टाफ, सगळं मटेरियल आम्ही ठेवलं होतं, त्याचे इक्विपमेंट सगळे होते, पण दंत चिकित्सक नव्हता, साफसफाई नाही, तिथं लक्ष द्यायला नाही, गोळ्या औषधं नव्हत्या। पण त्यावेळेस जे निवेदन दिल्यानंतर जे उपोषण झालं, उपोषण झाल्यानंतर मग आजच्या कंडिशनला त्या दवाखान्यामध्ये फक्त दंत चिकित्सक अवेलेबल झालाय, सगळे स्टाफ चालू झालाय, काम चालू झालंय, पण अजूनही 90% ते दवाखाना काम करत नाही। तिथं कुठलंही पेशंट गेलं की फक्त रेफर केलं जाते। दंत चिकित्सक जे उपलब्ध झाला म्हणतात, पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहे का? हो, आहे। पूर्ण उपचार होतात का? पूर्ण उपचार इथं निलंगा उपजिल्हा रुग्णालयामध्ये पूर्ण उपचार होतात? तिथं पण अजूनही दंत चिकित्सक तिथंही विषय होत नाही। तिथं काय करताय तुम्हाला ते सांगतो, दंत चिकित्सक फक्त उपलब्ध झाले, ते फक्त काय म्हणतात त्याला, किडलेलं दाढ काढतात, बाकी तिथं दुसरं काहीच नाही। रूट कॅनल होत नाही, कॅब बसवलं ते तुम्हाला लातूरला पाठवतात। साधं जर कॅब तरी बसवत असेल की ते म्हणतात लातूरला जावं। की अशा पद्धतीने सगळे कार्यक्रम चालू आहेत। इथं लोकप्रतिनिधी, कुठलाही लोकप्रतिनिधी तिथं लक्ष द्यायला तयार नाही। आपल्याकडे निवडून यायचं, आपल्याकडे फंड झाला, निवडून यायचं, निवडून आले की रस्ते करायचे, गटारी करायचं, त्याच्यात टक्केवारी करायची, गुत्तेदारी, सत्ता मिळवायची आणि गुत्तेदारी करायची, गुत्तेदारीतनं टक्केवारी मिळवायची। हे एवढंच फॉर्मॅट चालू आहे आपल्याकडे लोकांचं। नाही, लोकांचं म्हणायचं की लोकप्रतिनिधींचं निवडून आलेलं लोकप्रतिनिधी की तुम्ही औसा विधानसभेच्या लोकप्रतिनिधीबद्दल बोलता की निलंगाच्या? आता माझा कासार शिर्सी भाग येतो औसा विधानसभेच्या याच्यामध्ये, मी जे काम करतोय कासार शिर्सीच्या याच्यामध्ये, तर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत औसा विधानसभेचे, हे पूर्णपणे टक्केवारीवर काम चालू। बरं साहेब, आपण महावितरणाबद्दल भ्रष्टाचार झाला म्हणून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळवून दिला? आता तो प्रश्न जो झाला महावितरणचा, आता आपल्याकडे काय कशी महावितरण कसं म्हणतात ना, दिशाभूल करतं लोकांचं।
लाईनमॅन येतो. आता ग्रामीण भागामध्ये लोकांना फोन पे काही लोकांना येतं, काही लोकांना होत नाही, जमत नाही. काही लोकांना निलंग्याला आल्याशिवाय बिल भरता येत नाही. पण तिथं लाईनमॅन लोक काय करत होते, गावात जायचे आणि त्यांना सांगायचं तुमचं लाईट बिल आलंय, 1000 रुपये बिल पे करा, मी भरतो. शेतकरी काय विचार करतोय, माझं निलंग्याला जाणं काम होत नाही, गरज नाहीये, मी माझ्या लाईनमॅनला पैसे देतो, माझं लाईनमॅन बिल भरून टाकेल. मग लाईनमॅन बिल लाईनमॅनवर विश्वास असतो, कारण तो गावचा आहे, गावचा लाईनमॅन मग त्याच्यावर विश्वास असतो, त्याला दिलं पैसे. 6-6 महिने 7-7 महिने लाईनमॅननी पैसे घेतले, लोकांचे 6-7 लाख रुपये घेतले लाईनमॅननी जमा केले गावातल्या लोकांचे, आणि ते बिलच भरलं नाही. आणि लोकांना बिलं आली हे 6-7 महिने थकबाकीची, थकीत असलेले बिलं लावून कुणाला 10,000, कुणाला 15,000, कुणाला 12,000, कुणाला 20,000, काही लोकांना 53,000 लाईट बिल आलं. मग ते प्रकरण जेव्हा आमच्याकडे आलं, गावातले काही लोक शेतकरी जेव्हा आमच्याकडे आले असेल, आम्ही जाऊन विचारपूस केली. तर लाईनमॅन वरती जेव्हा आम्ही आंदोलन केलं तिथं महावितरणला निलंगा कार्यालयाच्या वरती, त्यावेळेस तेव्हा तिथं अधिकारी होते मिस्टर पवार साहेब, त्यांनी आश्वासन दिले की पुढील 15 दिवसामध्ये त्याची चौकशी लावली जाईल. पण 7 दिवसाच्या आतमध्ये त्या लाईनमॅनने 7 लाख रुपयाचं किंवा जे काही रक्कम होती ती रक्कम पूर्णपणे भरून नील केलं सर्व शेतकऱ्यांची. साहेब, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, शेतकरी व स्थानिक प्रश्न, अतिवृष्टी झालेल्या नुकसानीबाबत शासनाचे नुकसानीबाबतची जी भूमिका आहे ती अपुरी वाटते का आपणास? शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर शासनाची नुसती अपुरीच नाहीये, शासनाची भूमिकाच नाहीये. अपयशी कोण? शासन की लोकप्रतिनिधी? लोकप्रतिनिधी तर आहेत, लोकप्रतिनिधी मांडायला तयार नाहीत ना. आज मला सांगा, आपण निवडून का देतो, लोकप्रतिनिधी आपण का निवडतो? याबाबत आता तुमची भूमिका काय? आता मी काय म्हणतोय, आपण जनता काय होतंय, आपण खऱ्या अर्थानं जर मला तुमचं खरंच अभिनंदन करायचंय. कसं झालं, ज्या व्यक्तींनी आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिला, राज्यघटनेमध्ये जो आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिला, त्या बाबासाहेब आंबेडकरांसमोर त्या मूर्तीसमोर आपण बसून हे मुलाखत चालू आहे. तर बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिला होता लोकशाहीचा, आपलं मत देण्याचा. तो मत, त्यांचं मत काय होतं की मत कशाला द्यायचं की बाबा आपण जे लोक आहोत, प्रत्येक व्यक्ती शासनाकडे आपली समस्या घेऊन जाऊ शकत नाही, शासनाकडे आपली समस्या मांडता येत नाही. त्यावेळेस बाबासाहेबांनी काय सांगितलं की आपण एक लोकप्रतिनिधी निवडा जो आपली समस्या शासनापाशी मांडेल. त्यासाठी हा मतदानाची प्रक्रिया आली. आपण मतदान करतो आपले प्रश्न मांडण्यासाठी, जो लोकप्रतिनिधी निवडायचा आहे त्या लोकप्रतिनिधीला. पण आजची कंडिशन अशी आहे, आजचे लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रश्न किती मांडतात आणि स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ किती साधतात, हे मला वेगळं काही सांगायची तर गरज नाहीये. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर आज माझं मत आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत जर म्हणलं, हे आता अतिवृष्टी जी झाली होती, ह्याच विषयाचं एक सांगतो तुम्हाला की जी अतिवृष्टी झाली यावर्षी, अतिवृष्टी झाली तर मॅक्सिमम सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं. कुणाच्या शेतामध्ये पूर्ण पाणी वाहून गेलं, सोयाबीन सरसकट वाहून गेलं, काही राहिलेलं नाही. लोकांना ज्या ठिकाणी एकरी 12 ते 15 गट्टे सोयाबीन व्हायचं, यावर्षी 3 ते 4 गट्ट्यांवर आले. 3 ते 4 गट्टे 1.5 ते 2 क्विंटलला चालले. कुठे एकेकाळी तिथं 7 ते 8 क्विंटलचा आपल्या तालुक्याचा रिपोर्ट आहे की आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीन 7 ते 8 क्विंटल ऍव्हरेज येतो. यावर्षी 1.5 ते 2 क्विंटल सोयाबीन आले. त्याचा खर्च वेगळा, काढणीचा खर्च वेगळा, बी बियाणे महाग झाले, खतं महाग झाली, सगळी महाग झाली. तो सगळं खर्च काढला तर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. आणि त्यानंतर जेव्हा अतिवृष्टी झाली, पाऊस झालं, त्यावेळेस शासनाने काय सांगितलं, आमच्या निलंग्या तालुक्यातले 10 मंडळ पैकी 7 मंडळ वगैरे. आणि काय, मी ज्यावेळेस इतर प्रशासकीय अधिकारी तहसीलदार साहेबांची मी भेट घेतली, मला लाज वाटली. एक वाक्य ते बोलले, ते वाक्य असं होतं की तुमच्या भागामध्ये पाऊसच झालेला नाही. त्यांचं पर्जन्यमापक जो यंत्र असतो, तो यंत्र कुठं बसवतात, काय बसवतात ते माहित नाही. 16 गावांना एक पर्जन्यमापक यंत्र. पण आज अशी परिस्थिती आहे की एका बंधाऱ्यावर पाऊस पडतोय, दुसऱ्या बंधाऱ्यावर पडत नाहीये. बंधारा सोडला तरी पावसाचा कमी जास्तपणा होतोय. इथं 16 गावांमध्ये एक गावामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवायचं आणि त्या हिशोबाने तो 16 गावातलं मंडळच वगळून टाकायचं. ही शासनाची भूमिका होती. त्यावेळेस निवेदन दिल्यानंतरही काय झालं नाही, रस्ता रोको आंदोलन करायची वेळ आली. दाबी येथे आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं. त्याच्यानंतर त्या रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला, माझ्या सहकार्यांवरती गुन्हाही दाखल झाला. ते झाल्यानंतरही मी त्यांना निवेदन दिलं की बाबा 10 दिवसामध्ये काहीतरी निर्णय घ्या रस्ता रोको झाल्यानंतर. ते म्हटले होते आम्ही 7 ते 8 दिवसामध्ये निर्णय घेऊ. 12 दिवस झाल्यानंतरही निर्णय न झाल्यानंतर मग हरिजवळ काय येते 4 दिवस उपोषण करण्यात आलं. 4 दिवस उपोषण केलं, उपोषण झालं, शासनाला दया नाही आली.
देवालाच दया आली. बरं. आणि जो चौथा दिवस होता, तिसरा दिवस होता, त्या दिवशी जो पाऊस पडला त्याच्याने पर्जन्य मापक यंत्र जो भरला त्यांनी सांगितलं की आमच्या पूर्ण साथी मंडळाला 65 mm पाऊस झालाय. मग यांनी ते मंजुरी आणली. शासनाचे काही योगदान नाही झालं, तर देवालाच आमची कीव आली होती, निसर्गालाच. बरं साहेब, आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चालू आहेत. याबाबत आपण मनसेचे तालुकाध्यक्ष आहात आणि आपण आपल्या आईला मधुसुरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिलेली आहे. ही उमेदवारी पैशाची राजकारणात वाढली आहे, त्यावर तुमचे काय मत? विरोधक आहेत, समोरचे विरोधक जबरदस्त आहेत, तुम्ही कसे पाहता? विरोधक आहेत, समोरचे पक्षही पैशात जर बळ बघितलं पैशाने खूप मजबूत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते आहे, उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीने तिथं शिंदे गटामध्ये जागा सोडली, तेही चांगले मजबूत आहे पैशाने. पण यावेळेस असं वाटतंय की जनता पैशाला भुलणारी नाही. जनतेला झाले गरज काय की पर्याय शोध. आजपर्यंत काय झालंय, भारतीय जनता पार्टी नाही तर काँग्रेस, याला मत द्यावं का ह्याला द्यावं, यांनाही देऊन पाहिलंय, यांनाही देऊन पाहिलंय. या 64 वर्षाच्या राजकारणामध्ये आमच्या भागामध्ये जनतेने या दोन्ही पक्षाला मतदान दिलेले, भारतीय जनता पार्टीलाही दिलंय आणि काँग्रेसलाही दिलंय. पण आज खरे मला एक सांगायचंय, असं एक उमेदवार आमच्या इथं आहे, मी कुठलं नाव नाही घेणार, कुठल्या पक्षाचं नाव नाही घेणार, तर एवढं सांगू इच्छितो की गेल्या वेळेस ते व्यक्ती पंचायत समितीचे सदस्य निवडून आले मदनसुरीमधनं, वरून निलंगा पंचायत समितीला सभापती झाले. ते गेल्या वेळेस पंचायत समितीचे सभापती होते आणि ते सदस्य कुठून निवडून आले होते तर मदनसुरीतूनच. आणि आज त्या मदनसुरीला जर तुम्ही बघितलं, त्याच्या चारही भागातनं जर एंट्री करायची असेल त्या मदनसुरीमध्ये, एक एंट्री येते तुम्हाला एकोजी मुदगड पासून, एक एंट्री येते कोकळगाव पासून आणि एक एंट्री येते धानुराव पासून. तुम्ही तिन्ही रस्त्यावर जावा, त्या तिन्ही रस्त्यावर कुठंही रस्त्याचं काम नाही, कुठलाही विकासात दिसणार नाही, रस्ता नीट नाही. तिथं अपघाताची संख्या वाढली आहे, लोक मरण पावतायत, तिथं त्यांना घेणं देणं नाही. अहो, पंचायत समिती सभापती भोगलेला व्यक्ती जर तिथं विकास नाही करू शकलं, मग आज परत जिल्हा परिषदवर घेऊन म्हणतात मी विकास करतो, मला अजून 5 वर्ष संधी द्या. मग जनतेला पण माहिती आहे ना, जनतेने बघितलेलं आहे की बाबा या माणसाला आम्ही संधी दिली, सभापती केलं, पंचायत सदस्य निवडून दिलं, सभापती केलं. सभापती केल्यानंतर पण जर रिझल्ट मदनसुरीमध्ये कसलाच विकास नाहीये, कुठली एंट्री होत नाही, काही होत नाही, रस्ता नीट नाही, कुठूनही गेलं. सगळ्यात जास्त रस्ता जर मदनसुरीची जनता असेल ना तर फक्त रस्त्याला आहे. तिथून कुणालाही विद्यार्थी जावं लागतं निलंग्याला, विद्यार्थी तर निलंग्याला रस्ता नाही, गाड्यांना यायला रस्ता नाही. दवाखान्याला जायचं असलं पेशंटला तर लातूरला जावं लागतं, लातूरला जायचं म्हणजे एकोजी मुदगडवरनं पकडावं लागतं, नाहीतर कोकळगाववर मागे जावं लागतं, तिथूनही रस्ता नाही. कुठंही जावा. आज मी 2 वर्षापूर्वीची बांधकाम विभागाची माहिती घेतली, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग. लाजीबानी गोष्ट साहेब, कोटींशी निधी आलाय, कोटींशी निधी रस्त्यांसाठी खर्च करण्यात आलेला आहे गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या भागामध्ये. पण एक रस्ता असा नाहीये, 1,200 कोटी रुपये खर्च करण्यात आले रस्त्यांसाठी, 1,200 कोटी. या 1,200 कोटीमध्ये एकही रस्ता असा नाहीये ज्या रस्त्यामध्ये खड्डा नाही. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती आहे. आणि लोकप्रतिनिधी सांगतात की विकास केला, तो विकास कुणाचा केला काहीच माहित नाही. त्यांचा किंवा त्यांच्या गुत्तेदारांचा विकास होत असेल, 100% होत असेल. प्रत्येक गावामध्ये त्यांचे 4 कार्यकर्ते आहेत, त्यांनी 4 कार्यकर्ते नेमलेले आहेत, ते 4 गुत्तेदार आहेत. त्या गुत्तेदारांचा विकास होत असेल किंवा लोकप्रतिनिधीचा होत असेल, पण जनतेचा कसलाही विकास झालेला नाही. जनतेचा कुठलाही प्रश्न यांनी मांडलेला नाही. ना शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला आहे, नाही रस्त्याचे प्रश्न मांडलेले आहेत, ना रोजगाराचा प्रश्न मांडले, कुठलेही प्रश्न मांडले. बरं साहेब, आता आपला पुढचा प्रश्न आहे मनसे व मनसेची विचारधारा, मनसेची भूमिका ग्रामीण महाराष्ट्रात कशी वेगळी आहे? राज ठाकरे मनसेचे सर्वेसर्वा आहेत, यांच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसे पाहता? खरं बोलायला गेलं तर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली 2006 साली. मी तेव्हा 12वी म्हणजे 2 साल माझी 12वी झाली होती. 12वी झाल्यानंतर मी ह्याला इंजिनिअरिंगला ह्याला ऍडमिशन करून सीईटीचे क्लासेस होते. मी सीईटीचे क्लास करत असताना नवीन पक्षाची स्थापना केली होती सन्माननीय राजसाहेब ठाकरे. 9 मार्च 2006चा दिवस होता, जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना करतो. 19 मार्च 2006 साली
त्याची सभा होती दादरला. मी पुण्याला मी शिकायला होतो. मी पुण्यावरनं दादरला गेलो, सभा पाहिली. सभा पाहून त्यावेळेस वय होतं माझं 18 वर्ष. 18 जस्ट नुकतंच झालं होतं. 18 कंप्लीट झाल्यानंतर तो मी आलो, पहिली सभा साहेब पहिली सभा पाहून आल्यानंतर एक त्यावेळेस पाहिलं ते विजन होतं. ते त्यांच्याकडे जो विजन होता रोजगारासंदर्भात, युवकांसंदर्भात, मराठी माणसाच्या संदर्भात, तो विजन जो होता ते विजन म्हणून एक 18 वर्षाचा मुलाला काय वाटणार आहे, अंगात रक्त सळसळतं रक्त. ते झालं. विचार केला की आता काम करायचं तर मनसेमध्ये काम. सुरुवात केली, कार्यकर्ता म्हणून सुरू केलं. पण हळूहळू तळेगाव दाभाडेसारख्या एरियामध्ये मी काम करत गेलो. तळेगाव दाभाडेच्या विद्यार्थी सेनेमध्ये मी काम केलं. विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष म्हणून काम केलं. त्याच्यानंतर तळेगाव दाभाडेचा शहर अध्यक्ष म्हणून काम केलं. 2017-18 पर्यंत तिथं तळेगावला काम केलं. त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या पिरियड नंतर मी इथं आलो. यावेळी इथं आल्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाणे साहेब यांच्या संपर्कात आल्यानंतर इथं काम करायला चालू केलं. आता मी तुम्हाला एक जे प्रश्न तुमचा होता त्याच्यावर येतो की तुम्ही सांगितलं की मनसेची काय म्हणतात ती भूमिका. सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये जर कुणी विकासाची ब्ल्यूप्रिंट दाखवली असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने. मला माफ करा, तुम्ही पत्रकार आहात, पण प्रत्येक पत्रकार जेव्हा साहेबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट सादर करू, प्रत्येक पत्रकार साहेबांना विचारायचं की ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, तो खोचक प्रश्न विचारायचे. पण ब्ल्यूप्रिंट जेव्हा 2014ला सादर केली त्यानंतर कुठल्याच पत्रकारांनी 90% पत्रकारांनी असं जाहीर करतो की 90% पत्रकारांनी देखील ब्ल्यूप्रिंट वाचलेली नाही. त्या ब्ल्यूप्रिंट मध्येच तुम्हाला शेतकरी जो प्रश्न होता तुमचा शेतकऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा, त्या प्रश्नाबद्दल उत्तरही त्या ब्ल्यूप्रिंट मध्ये आहे. शेतकऱ्यांना गरज काय हो? शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं 3 गोष्टीची गरज आहे. एक आहे वीज, एक आहे पाणी, आणि तिसरं आहे सगळ्यात महत्वाचं बाजारपेठ. शेतीला रस्ता. आता वीजेचं काय होतंय, आपल्याकडे जर बघा लाईट डिमांड आहे, डीपी आहे. आपल्याकडे एवढं बोगस कारभार चालू आहे. लाईट डीपी जळाला किंवा डीपी बंद पडला, 10 दिवस 15 दिवस शेतकऱ्यांना डीपी मिळत नाही. आता जर डीपी जर बंद असला, लाईट वीज जर नसली तर पाणी कसं देणार शेतकरी? नाही. पाणी नाही दिलं तर पीक कसं करणार? जर या दोन्ही गोष्टी दिल्या, या दोन्ही गोष्टी, वीज पण चांगलं मिळाली, डीपी चांगला आहे, पाणी चांगलं आहे, पीकही भरघोस आलं, जवळपास बाजारपेठच नाही. आमचा मूळ उद्देश आज मी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की यावेळेस जनतेने जर आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी दिली तर कोणत्याही शेतकऱ्याला डिमांड डीपीसाठी 7-7 दिवस 10-10 दिवस वाट बघायची वेळ येणार नाही. जो नियम सांगतोय का महावितरणचा की 48 तासाच्या आतमध्ये डीपी दुरुस्त करून किंवा नवीन डीपी मागणीची 48 तासाच्या आतमध्ये हे देणं बंधनकारक आहे. 48 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना डीपी मिळून जाईल. त्यामुळे डीपी मिळाला, विजेचा प्रश्न मिटला, पाणी रेग्युलर झालं, पाण्याचा प्रश्न मिटला, आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा शेतरस्त्यांचा. फक्त काय होतं आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांनाही अजून त्याची महत्व कळत नाहीये शेतरस्त्याचं. माझा फक्त एवढंच गुंठा जातोय असं म्हणून लोक शेतरस्ते अडवायला लागले. तर ते बसून त्यांच्याशी बैठक घेऊन सगळ्यांची समस्या सोडवून सगळ्यांना शेतरस्ते मिळवून द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं बाजारपेठ, की निलंग्या तालुक्यात चांगली बाजारपेठ निर्माण करता येईल, कासार शिरशीला कशी बाजारपेठ निर्माण करता येईल, शेतकऱ्यांच्या जवळच्या जवळ कशी बाजारपेठ निर्माण करता येईल, यावरती आम्ही लक्ष काम करणार आहे. बरं साहेब, मागील काही दिवसात 1 वर्षभरापूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. काही महिन्यापूर्वी महानगरपालिका नगरपालिका या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणावर निवडणुका घेतल्या जात आहेत. त्यावर काय मत आहे आपलं? खूप छान प्रश्न विचारला आहे. मला आज या गोष्टीचं वाईट वाटतंय की आपला देश स्वतंत्र झाला 1947 साली आणि आज आहे 2026. म्हणजे या वर्षी 79 वर्ष पूर्ण होते स्वतंत्र होते. 79 वर्ष झाल्यानंतरही क्रांतिकारी जे होते, मला नाही आठवत ज्या वेळेस भगतसिंग असतील किंवा सरदार भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील किंवा राजगुरू असतील, सुखदेव असतील, ह्या क्रांतिकारांनी कधी स्वतंत्रतेसाठी जात बघितली असेल आपल्या सरकारची? कुणी जात पाहिली नाही. पण आज 80 वर्ष होत आल्यानंतर आजचे समीकरण फक्त जातीवर जनता म्हणत नाहीये. जनता जातीवरती समीकरण करत नाहीये. ते कित्येक आमचे मित्र, कित्येक पेशंट असे दगावले गेलेत का की त्यांना लातूरपर्यंत जायला वेळ कमी पडला.
तर साहेब आपण महावितरणाबद्दलही शेतकऱ्यांना न्याय कसा तो मिळवून देऊ? महावितरणचा विषय अजून पण त्याच्यामध्ये तो रुग्णालयाचा संदर्भ जो आपण उपोषणासंदर्भात बोलले होते, तो उपोषणाचा विषय कसा झाला की तो प्रश्न जेव्हा आम्ही त्या भागात गेलो, त्या भागात गेल्यानंतर तिथं पाहिलं, आज अक्षरशः वाईट कंडिशन त्या दवाखान्यामध्ये दंत चिकित्सक नाही, सगळं स्टाफ सगळं हे मटेरियल आणून ठेवलं होतं, त्याचे इक्विपमेंट सगळे होते, पण दंत चिकित्सक नव्हता, साफसफाई नाही, तिथं लक्ष द्यायला नाही, गोळ्या औषधं नव्हत्या. तर त्यावेळेस जे निवेदन दिल्यानंतर जे उपोषण झालं, उपोषण झाल्यानंतर मग आजच्या कंडिशनला त्या दवाखान्यामध्ये फक्त दंत चिकित्सक अवेलेबल झालाय, सगळे स्टाफ चालू झालाय, काम चालू झालंय, पण अजूनही 90% ते दवाखाना काम करत नाही. तिथं कुठलंही पेशंट गेलं की फक्त रेफर केलं जाते. दंत चिकित्सक जे उपलब्ध झाला म्हणतात, पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहे का? हो आहे. पूर्ण उपचार होतात का? पूर्ण उपचार. इथं निलंगा उपजिल्हा रुग्णालयामध्ये पूर्ण उपचार होत हा, नाही. तिथं पण अजूनही दंत चिकित्सक तिथंही विषय होत नाही. तिथं काय करताय तुम्हाला ते सांगतो, दंत चिकित्सक फक्त उपलब्ध झाले, ते फक्त काय म्हणतात त्याला, किडलेल्या दाढ थोडं काढ, तेवढं किडलेलं दार तेवढं काढतात, बाकी तिथं दुसरं काहीच नाही. रूट कॅनल होत नाही, रूट कॅनल होत नाही, कॅब बसवलं ते तुम्हाला लातूरला पाठवतात. साधं जर कॅब जरी बसवायचं असेल की ते म्हणतात लातूरला जावा. हे अशा पद्धतीने सगळे कार्यक्रम चालू आहेत. इतर लोकप्रतिनिधी, कुठलाही लोकप्रतिनिधी तिथं लक्ष द्यायला तयार नाही. आपल्याकडे निवडून यायचं, आपल्याकडे फंड झालाय, निवडून यायचं, निवडून आले की रस्ते करायचे, गटारी करायचे, त्याच्यात टक्केवारी करायची, गुत्तेदारी, सत्ता मिळवायची आणि गुत्तेदारी करायची, आणि गुत्तेदारीतनं टक्केवारी मिळवायची. हे एवढंच फॉर्मॅट चालू आहे आपल्याकडे लोकांचं. नाही, लोकांचं म्हणायचं की लोकप्रतिनिधींचं, निवडून आलेलं लोकप्रतिनिधी. नक्की तुम्ही औसा विधानसभेच्या लोकप्रतिनिधीबद्दल बोलता हो, की निलंग्याच्या? आता माझा कासारशिशी भाग येतो औसा विधानसभेच्या याच्यामध्ये. मी जे काम करतोय कासारशिशीच्या याच्यामध्ये, तर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत औसा विधानसभेचे, हे पूर्णपणे टक्केवारीवर काम चालू आहे. बरं साहेब, आपण महावितरणाबद्दल भ्रष्टाचार झाला म्हणून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळवून दिला? आता तो प्रश्न जो झाला महावितरणचा, आता आपल्याकडे कारण जनतेचं जातीचं समीकरण करून स्वतःची पोळी भासताय. बरं, मला तुमच्या याच्यातून जनतेला एकच मुद्दा मांडायचा आहे त्याच्यामधून की कोणत्या जातीचा राजकारण्यांनी कोणत्या जातीचं भलं केलं. आज आपण मतदान करतो, जात बघून बाबा हा आमच्या जातीचा, या तमुक जातीचा, या अमुक जातीचा आहे, आपल्या जातीचा आहे, आपला सोयरा आहे, आपला नातेवाईक आहे, आपला भाऊकी आहे, आपला हे आहे म्हणून आपण मतदान करतो. पण मला एक प्रश्न विचारते, त्या व्यक्तीनं आपल्यासाठी काय केलं, आपल्या जातीसाठी काय केलं, आपल्या समाजासाठी काय केलं? कुठल्या जातीसाठी, कुठल्या समाजासाठी कुठल्याही नेता केलेलं नाही. जर असं असतं ना साहेब, मी मराठा समाजातून येतो, 140-150 आमदार या मंत्रालयामध्ये मराठा समाजाचे आहेत. जर मराठा समाजाच्या आमदारांनी जर मराठा समाजासाठी काम केलं असतं तर आज जरांगे पाटलांना रस्त्यावर उतरून मराठा समाजाच्या लेकरांसाठी आंदोलन करायची गरज नसती पडली. त्यांनी जाती समीकरण, फक्त जात पेटवायची आणि भांडणं घालायची, लोकांना जातीत विभागणी करायची आणि मग निवडणुका जिंकायच्या, हे एवढाच हेतू आजपर्यंत लोकप्रतिनिधी करत आले. आज फक्त एक मत, या वेळेस जनतेने माध्यमातून, तुमच्या माध्यमातून फक्त जनतेला एवढंच आवाहन करू शकतो की एक वेळ 64 वर्ष आपण असंच निवडणुका लढत आलोय, आपल्या हाती काही लागलेलं नाहीये. फक्त एक वेळेस जातीच्या व्यतिरिक्त जाऊन कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठला आहे, काय आहे, कोण काम करणार आहे हे बघून मतदान करावं. मग काम करणाऱ्याला जर संधी मिळाली तर 100% तो सर्व समाजाला एकत्र घेऊन काम करेल. आज आपल्या देशामध्ये धर्मामध्ये भांडणं लावली, हिंदू भांडतोय, मुस्लिम भांडतोय, मुस्लिम भांडतोय, हिंदू भांडतोय, एकमेकाशी भांडतोय. पण आपण सगळे एक, हे वाक्य मात्र सगळे म्हणतात की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजो एक कातिल में है. हे वाक्य आपण सगळे म्हणतो, पण हे वाक्य लिहिणारे, ज्यांनी लिहिलं, जे बोलत, जे फासावर चढले ते रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान, हे हिंदू आणि मुस्लिम दोघं होते. हे दोघं मित्र एकत्र याच्यावर गेले, फासावर चढले. आणि आज ते लोकप्रतिनिधी हिंदूंना आणि मुस्लिमांना कसं वाटता येईल, कसं वेगळं करता येईल हे विचार करून फक्त स्वतःची पोळी भासताय. यांची गुत्तेदारी चालवायची आहे, यांना टक्केवारी करायची आहे, टक्केवारी चालवायची आहे आणि आपापसात जनतेत फक्त भांडणं लावायची. एकमेव मनसे असा पक्ष आहे, तुम्ही कुठल्याही पक्षात बघा, जातीय सेल आहे, कुणाचा अल्पसंख्याक सेल आहे,
कुणाचा दलित सेल आहे, कुणाचा काय आहे. एकमेव राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ज्याच्यामध्ये जातीय सेल नाहीये. सामान्य राजसाहेब ठाकरे कधीच जात मानत नाही. ते जातीपातीचं राजकारणापासून सगळ्यात लांब. त्यांनी कधी विचारलं नाही. आम्हाला कधी गेलो, आम्ही भेटलो की आम्हाला कधी विचारलं नाही राजसाहेबांनी की बाबा तुझी जात कोणती आहे. त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन काम केले. बरं साहेब, मदनश्री जिल्हा परिषद गटातून आपण आईला उभा केलेला आहे, उमेदवारी दिली आहे, त्या रिंगणात आहे, त्या निवडून आल्याच. तर येणाऱ्या 100 दिवसामध्ये तुम्ही कोणते निर्णायक निर्णय घ्याल, प्राधान्याने निर्णय घ्याल, मदनश्री गटातील मतदारांना थेट संदेश काय द्याल? माझ्या हातात जे तुम्ही पहिलं तर टार्गेट मी 5 वर्षाचं म्हणणार होतो, मी 5 वर्ष सांगितलं असतं माझ्याकडे भरपूर आहे, तर तुम्ही 100 दिवस म्हणले. तर त्यासाठी 100 दिवसामध्ये मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की मदनश्री जिल्हा परिषद गटातील शाळा आहेत त्या डिजिटल क्लासरूम होऊन जातील. त्या शाळेमध्ये आजची कंडिशन खरं सांगतो, मी आता माझा एक जनता दरबार चालू असतो. मी कासारशी भागामध्ये माझे जनता दरबार पण मी घेतले. मी भरपूर लोकांचे प्रश्न तिथे मी सोडत असतो. तर जनता दरबारमध्ये माझा एक सुरुवात अशी असते की कुठल्या गावात जनता दरबार गेले की पहिलं मी त्या शाळेत जातो. त्या शाळेत गेल्यानंतर शाळेत जाऊन तिथली पूर्ण अवस्था पाहतो सगळे. तर एक दिवशी मी एका शाळेत गेलो, त्या शाळेमध्ये दरवाजा आहे तर खिडकीच नाही, आणि खिडकी आहे तर दरवाजाच नाही. आणि शिक्षण स्तर एवढा विकसित झालेला आहे की शिक्षकांना तिथं व्हाईट बोर्ड देखील नाही नीट. ब्लॅक बोर्ड जो असतो आपण लावलेला फळा जो म्हणतो आपण त्याला, फळे नीट नाही, तुटले. आणि त्याच्यावरती ते लेकरांना कसं बसं शिकवलं जातं. मला एकच म्हणायचंय, भारतीय जनता पार्टीचे तुम्ही कार्यालय बघा कसे पॉश असतात, काँग्रेसचे कार्यालय बघा कसे पॉश असतात. पण जिथून या देशाचं भविष्य घडणार आहे ती जिल्हा परिषद शाळा जाऊन बघायची. कुठं बाथरूम आहे मुलींना तर कुठं नाही, शौचालयाची सुविधा नाहीये. बोर्ड तुटले तिथं बघायला कोण तयार नाही, फॅन खाली लोकळत आहेत ते बघायला तयार नाही. माझी इच्छा एवढीच आहे की म्हणजे पहिल्या 100 दिवसामध्ये सगळ्यात मोठा प्रस्ताव मांडेल की मला माझ्या भागातील सर्व शाळा ही डिजिटलायझेशन करून घ्यायची. माझा विद्यार्थी हा घरात मोबाईल बघतोय ना, तर त्याची शाळा बी डिजिटल झाली पाहिजे. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचं जे काम करणार आहे माझे माता भगिनी. आज महिला बचत गट भरपूर ठिकाणी आहे. आज सगळ्यात मला वाईट वाटतं एक गोष्टीची, आपल्या भागामध्ये महिला बचत गट सगळे इलेक्शन आले की महिला बचत गटाकडे लोक जातात. आम्ही तुम्हाला योग करू, आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ. फक्त काही निवडणुकीपुरती त्यांच्याकडे महिला बचत गटाला पैसे दिले जातात. काही हे घ्या 500 रुपयानं 5,000 रुपये एका गटाला, तुम्ही हे एवढं करा ह्या आणि आम्हाला मतदान करा. दुसरं काही मिळत नाही. आज महिला बचत गट हे स्थापन झालं होतं महिला सक्षमीकरणासाठी, की महिला आपल्या पायावरती उभे राहतील, स्वावलंबी होतील. पण आज महिला बचत गट स्थापन करून कित्येक महिला रोजानं जावं लागते शेतामध्ये, दुसऱ्या शेतामध्ये रोजानं जाऊन काम करतात. महिला बचत गटातल्या त्यांना रोजगाराची संधी कुठंच नाही. पण शेतामध्ये पण कसं झालंय, आज काम आहे तर उद्या नाही. पीक लावून झालं, सगळं झालं, 6 महिने काम नाही, 2 महिने काम नाही. कधी काम मिळालं तर कधी नाही नसल्यावर काय करायचं. फक्त एक 1,500चं गाजर तेवढं महिलांना दिले, स्वावलंबी बनवलेलं नाही. महिला सक्षमीकरणाला आपल्याकडं जिल्हा परिषद उद्योग केंद्र, जिल्हा परिषद उद्योग केंद्राच्या मार्फत आपण भरपूर युवकांना, महिलांना सक्षमीकरणासाठी आपण रोजगार स्थापन करून देऊ शकतो. रोजगार म्हणजे फक्त नोकरी नाही झाली, रोजगार म्हणजे व्यवसाय पण आहे. लोकसंख्या जवळपास 2-3 हजार असेल. तिथे वर्ग 1 ते 7 आहे आणि शाळेची जागा आहे 2400 स्क्वेअर फूट आहे. तिथे 122 विद्यार्थी आहेत. तिथे अक्षरशः कोंडवाडा झाला आहे. विद्यार्थ्याला ग्राउंड नाही. इतकं कुचंबना होत आहे. आम्ही कालपरवाच भेट दिलेली आहे. तर त्या ठिकाणी आपण भेट द्यावं. 100 आणि तिथला प्रश्न आपल्या स्तरावर आपण तालुकाध्यक्ष असल्यामुळे कसं सोडवता येईल त्याकडे आपण 100 द्यावं अशी आमची एक कळकळीची विनंती आहे. 100% मी याच्याकडे लक्ष देईल. आता ही निवडणुका झाल्या की मी सगळ्यात पहिलं तुम्ही जसं सांगितलं तर तळखेड गावातच आम्ही जाऊ, आमची टीम जाईल. तिथं काय आहे आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांशी व्हिडिओशी चर्चा करून त्याच्यावरती कसं सोडवता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद साहेब, आपण आलात, मनमोकळेपणाने बोलला, आनंद वाटला.